तर अतिवृष्टीने सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान झालं। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या हाती मोजकच सोयाबीन लागले। दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी हे सोयाबीन विक्रीसाठी बाजार समिती आणि खासगी बाजारात आणतायत। मात्र सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न झाल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 5328 रुपये प्रति क्विंटल इतक्या हमी भावापेक्षा केवळ 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान यामुळे होत आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी। उदय, अतिवृष्टीमुळे खरं तर सगळ्याच पिकांचं नुकसान झालंय, पण सोयाबीनला याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय। आता काय परिस्थिती आहे? सरकारने जो काही हमीभाव सांगितला होता त्या हमीभावात सोयाबीन खरेदी केले जात आहे का? प्रियंका, अगदी खरा आहे। यावेळी झालेल्या अतिवृष्टीचा फटका सर्व पिकांना बसला। मात्र जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये प्रामुख्याने जे आहे ते कापूस आणि सोयाबीन हे दोन पिकं घेतला जातात आणि या दोनही पिकांची खरेदी करण्यासाठी जे आहे ते सरकारकडून हमीभाव खरेदी केंद्र जे आहे ते चालू केले जातात। साधारणतः आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर 1 ऑक्टोबरला हे केंद्र सुरू होतात। मात्र आता यंदा 16 ऑक्टोबर आलेली आहे, 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे। एका बाजूने शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असताना दुसऱ्या बाजूने सरकार हमीभाव खरेदी केंद्र लवकर सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देईल ही अपेक्षा होती। मात्र ती अपेक्षा जी आहे ती फोल ठरलेली आहे। गेल्या वेळीच्या तुलनेत यंदा 350 रुपये हमीभाव सोयाबीनला जास्त आहे। गेल्या वेळी 5000 होता, यावेळी 5324 रुपये हमीभाव आहे। मात्र हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन जे आहे ते खासगी बाजारामध्ये व्यापाऱ्यांना कवडी मोल दरामध्ये विकावं लागतं। आपण सध्या ज्या शेतात आहे या शेताची स्थिती पाहू शकतो की शेतकऱ्यांना या शेतात लावलेलं सोयाबीन काढणं देखील परवडणारं नाही आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते सोयाबीनची कापणीच केलेली नाही आहे। ज्या सोयाबीनची कापणी झालेली आहे ते प्रत्येक हेक्टरीमध्ये 10 क्विंटल सोयाबीन होईल, तिथं 1 आणि 2 क्विंटल झालेली आहे। इतका कमी सोयाबीन झालं असताना दुसऱ्या बाजूने आणखी खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही। तुम्ही यावेळी किती सोयाबीन लावलं होतं, किती होणं अपेक्षित होतं आणि आता सध्या काय बाजारात तुम्हाला भाव मिळतोय? सर, मी 10 एकरामध्ये सोयाबीन लावली होती आणि माझं अपेक्षित होतं की 100 किंवा 150 क्विंटल तरी होणार। बट आताची परिस्थिती बघता मला 50 क्विंटल पण खूप झाले, ते पण होणार नाही। आणि माझी ही सरकारसोबत हीच विनंती आहे की लवकरात लवकर MSP चालू करण्यात यावी। त्या कारणामुळे काहीतरी बाजार मूल्य मिळेल आणि काहीतरी फायदा होईल किंवा ॲज अन ॲव्हरेज तरी होईल माझं। नक्कीच तुम्ही बाजारात ज्यावेळी सोयाबीन विकायला नेलं होतं त्यावेळी काय परिस्थिती आहे? जे खरेदीदार आहे ते काय रुपयाने खरेदी करतात? ते साहेब आता ह्या आजच्या परिस्थितीमध्ये अशी आहे का ते 2400 रुपये 2500 रुपयाच्या वर तर काही सोयाबीन खरेदून नाही राहिले। त्याच्यानंतर मध्ये आपल्याला माल बोलावते मार्केटला दलाल लोक आणि रेट पडून देते व्यापाऱ्याला 2000 रुपये 2500 रुपये हे क्विंटल लावते। मग आपण मार्केटमध्ये अगर सोयाबीन नेली तर तिथून खर्च लावून वापस आणू नाही शकत। मग त्याच्याच मनाने देणं पडते का जिथे सोयाबीन 10 पोते होय तिथे 2 पोते 1 पोते होऊन राहिली। त्याच्यामुळे तुम्ही किती सोयाबीन लावली होती, किती उत्पन्न झालं आणि आता बाजारात विकायला नेल्यावर काय स्थिती आहे बाजारातली? म्हणजे आपली सोयाबीन बाजारात नेली तर 2000 रुपये 2500 रुपये क्विंटल खपते। 50,000 रुपये खर्च येते, लाव लागले फवाऱ्याले कापण्याले सगळ्या गोष्टीले। 2 पोते सोयाबीन नाही होणार 2 एकरात, तर या खर्च आपला कसा का निघायचा बा? काय मागणी असेल सरकारकडे तुमची? आमची मागणी एकच आहे की फक्त आमच्या शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळावा, बस ही अपेक्षा करतो आणि दिवाळी साजरी व्हावी। हो, हमी भाव मिळत नाही आहे, शेतकरी तरुण शेतकरी आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमची अशी अपेक्षा आहे की सरकारने कमीत कमी आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे। कारण की आम्ही सोयाबीन विकायला नेल्यानंतर आमच्या सोयाबीनची जे किंमत आहे हे एकदम खालच्या रेटची आहे आणि एकदम शून्यापासून सुरुवात करतात आणि ते आपल्या म्हणण्यानुसार त्या सोयाबीनला रेट देतात। त्यामुळे आम्ही खूप त्रस्त झालेलो आहोत। सोयाबीनचं ग्रेडेशन कसं करतात व्यापारी? म्हणजे काय कसं सोयाबीन असेल तर काय रेट देतात? ते 2500 2000 2200 ते स्वतःच्या मनाने मनमानी करून सोयाबीन देतात आणि आपले रेट ठरवून सोयाबीन आम्हाला काढावी लागते। नक्कीच पाहतोय की व्यापाऱ्याच्या ज्या मनातील त्या रेटनं सोयाबीन खरेदी केली जातं। काकू, दिवाळी तोंडावर आहे, सोयाबीन हातचं गेलेलं आहे, साहेब विकासाठी गेले, भाव मिळाला नाही, काय स्थिती आहे? कशी दिवाळी करणार? कशी दिवाळी करणार? दिवाळी अडचणीमध्ये आहे आणि आम्ही लागवड जी लागवड केली आहे
तो पण आमचा खर्च निघलेला नाही आहे. आणि एक तर सोयाबीन पहिलेच पावसाने गेला आहे, त्याच्यामुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही. आणि गव्हर्नमेंटने जो भाव दिला आहे तो आम्हाला लवकरात लवकर द्यावा अशी अपेक्षा आहे आमची. काय अपेक्षा तुम्हाला सरकारकडून? माझी अपेक्षा ही आहे की लागवडीमुळे खूप पैसा वाया जात असते, परंतु आमच्या लागवडीत जो पैसा लागतो तो मिळत नाही. आणि पण त्या कारणास्तव माल विक्रीसाठी जर गेलं बियाणं तर ते खराब वस्तू देत असते आणि चांगली म्हणून सांगत असते आणि शेतीमध्ये आमचं नुकसान खूप होत असते. काय नुकसान झालं यावेळी तुमचं सोयाबीनचं? खूप नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं. आणि माहीत आहे का, त्यांना जो भाव आहे त्यांना मिळावा तो भाव मिळत नाही आहे. म्हणून आपण एकच विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने. तर उदय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.